भोंदू अशोक खरातचे एक कारनामे उघड झाल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात झाली. पण राज्यभरात अनेक सार्वजनिक ठिकाणी बसेसमध्ये अनेक बाबांचे स्टिकर्स आजही झळकतायत. अशा जाहिरातींना बंदी घालावी आणि या भोंदू बाबांवर कारवाई करावी अशी मागणी आता महिला करतायत. वर्धा शहरातील बस स्टँड परिसरात असे पोस्टर्स दिसल्यानंतर तिथल्या महिलांनी काय म्हटलं पहा. जागोजागी आपल्याला हे जे स्टिकर दिसत आहे की या महाराजांचा आता एवढा म्हणजे कार्यक्रम आहे, इथे आहे तिथे आहे, तर मला असं वाटतं की हे जे स्टिकर आहे, कारण महिलाच मुळातच जाहिरातबाजीला भुलतात आणि कुठेतरी आपण बघतो की ज्या साबणाची ॲडव्हर्टाईज जास्त असेल, जिथे खूप म्हणजे चमकदमक असेल, तिथे जाण्यासाठी त्या आधी अग्रेसर असतात. आणि आता त्यामुळे कसं झालेलं आहे की ही जी जाहिरातबाजी आहे ती म्हणजे त्यांना दूर करण्यासाठी नाही तर अजून जवळ नेण्यासाठी आहे. आणि याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा आहे त्या अंतर्गत खूप मोठी म्हणजे कडक अशी कारवाई झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज आपल्याला असं दिसत आहे की जे प्रवचनातले बाबा आहे हे आहे तेच म्हणजे शोषक म्हणून तेच समोर येत आहे. आणि ज्या म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर आसाराम बापू झाले, हे झाले, ते झाले, काय त्यांचा भक्त परिवार, काय त्यांचे भक्तगण, आणि त्यांनी एवढी शिक्षा बघून आल्यावरही आज जेव्हा त्यांचे प्रवचन कीर्तन राहतात तिथे लाखोंच्या संख्येने जी गर्दी राहते ती केवळ त्या जाहिरातबाजींना भुलून असते. आणि सत्सद विवेक बुद्धीने महिलांनी विचार करायला पाहिजे. आणि जर तुम्ही आज एवढं सगळ्या विज्ञानाच्या युगात तुम्ही वावरत आहे तर कुठेतरी विज्ञानाशी सांगड घालून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. नक्कीच पडतात. कारण जी काही आपण वृत्तपत्र बघतो त्या वृत्तपत्रामध्ये जी दिलेली माहिती असते तर त्या माहितीवर महिला ह्या कशा असतात, महिला असो का मुली असो, त्या इमोशनल असतात. आणि अशा काही ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये कमीपणा वाटतं तर त्या त्यांना असं वाटतं की ह्या खरंच असतील आणि त्या जगामध्ये त्या जगण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की या स्टिकरवर बंदी असायला पाहिजे, किंवा ज्या काही शासकीय जे काही ऑफिसेस आहे किंवा कार्यालय आहे किंवा जे काही सार्वजनिक ठिकाणी आहे अशा ठिकाणी असे जे स्टिकर आहे ते लावण्यास बंदी असावी. रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड किंवा पब्लिक प्लेसमध्ये जे काही स्टिकर लावलेलं जात आहे तर खरं तर असे स्टिकर नकोच आहे. कारण की काही प्रमाणामध्ये महिलांवर त्याचा प्रभाव होऊन जशा महिला अडचणीत असतात, महिलांना अनेक अडचणी असतात, घरातून अडचणी असतात, कधी ऑफिसमधून अडचणी असतात, तर अशा प्रसंगी महिला कुठेतरी ना अशी त्रासलेली असते आणि त्या त्रासातूनच तिला कुठेतरी असा मार्ग पाहिजे असतो की ज्यामध्ये तिला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन पाहिजे किंवा कुठेतरी तिला असं वाटतं की यातनं मला निघायचं आहे, ही भावना महिलांच्या मनामध्ये असते. आणि त्यासाठी आपल्याकडे ना असे काही यंत्रणा नाही आहे पर्टिक्युलर की महिलांना यातनं त्या त्रासातनं तिला बाहेर काढल्या जाईल, तर असं काही कुठे आपल्याकडे सेटअप नाही आहे. तर अशा पद्धतीचं जर सेटअप आपल्याकडे जर आलं तर त्या पद्धतीचे जे काही हेल्पलाईन आहे ती जर आपण महिलांसाठी उपलब्ध करून दिली तर ते स्टिकर आपण लावून महिलांना आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. तर असे जे स्टिकर कुठल्याही बसस्थानक किंवा रेल्वे स्टेशनवर लागलेले आहेत ते तिथले जे प्रशासन आहे, म्हणजे जे रेल्वे प्रशासन असेल किंवा बसस्टॉपमधलं प्रशासन असेल, तर त्यांनी याबाबतची जी माहिती आहे ना तुरंत पोलीस स्टेशनला सांगायला पाहिजे की आमच्या परिसरामध्ये, आमच्या पब्लिक प्लेसमध्ये किंवा आमच्या एरियामध्ये अशा पद्धतीचं स्टिकर लावलेलं आहे ना, आम्हाला माहिती नाही आहे याबद्दल की हे स्टिकर लागले गेलेलं आहे, तर ते ताबडतोब काढून टाकायला पाहिजे आणि त्यावर कठोर कारवाई असायला पाहिजे. आणि जे स्टिकर जे लावतात आहे ते कुठेतरी आता प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत, तर मला वाटतं स्टिकर लावणाऱ्यांचे चेहरे म्हणा किंवा ते लावत असतानाचे फोटो म्हणा तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतं आहे, तर आपण कुठेतरी त्या ठिकाणी कारवाई करू शकतो. स्टिकर तर लावायलाच नको बाबांचे वगैरे, म्हणजे त्या यासाठी की जर लावायचेच आहे तर तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी जे आपण स्टिकर पाहिजे असतात ते लावा. साधारणतः कुठे काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्या महिलांना कळतंच, काही काही महिलांना असतं ना की स्टिकर कुठे काय आहे हे कळत नाही, तर तुम्हाला लावायचे आहे तर सामाजिक म्हणजे सगळं हे बाजूला ठेवून सुरक्षतेसाठी महिलांच्या तुम्ही स्टिकर लावू शकता, जेणेकरून महिला ह्या सक्षम आणि कुठल्याही विचार म्हणजे करायसाठी त्या सक्षम असल्या पाहिजे की चांगले आणि वाईट हे त्यांना विचार कळले पाहिजे. एवढे तर कळतातच, पण आजकाल असतात ना लेडीज, काही काही लेडीज खेड्यातल्या म्हणजे शहरातल्या, अशा त्यांना वाटतं की या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथे ते बाबांचं ते हे चालू आहे. असा काहीच नाही आहे, श्रद्धेचा भाग असतो. कोणत्या लेडीजची जास्त श्रद्धा असते कुठल्या बाबावर तर ते बाबाचे स्टिकर नकोच लावायचे, असेल तर महिलांसाठी त्यांच्या सुरक्षितेसाठी स्टिकर लावावेत. ही समस्या फक्त वर्ध्यापुरती सीमित नाहीये. बहुतांश ठिकाणी अशा बाबांचे स्टिकर्स झळकत असतात. अशा भूलथापांना काही निष्पाप महिला बळी पडतात आणि मग त्यांचं शोषण होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. वर्ध्याहून रवी येनोरकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.